कॅमेरा पुढं काय बोलावं मला माहित नाही. एवढं जेवढं बोलता येते तेवढं बोलतोय मी तुमच्या. तुम्हाला तर माहिती आता आपला सेकंड ब्लॉग आहे. त्याच्या पाऊस काय सकाळी आलता फक्त, त्याच्यानंतर काय दिवसभर पाऊस नाही आला. फक्त आभाळ केलेलं आहे. रात्री पाऊस आला होता. रात्री नाही, सकाळी सकाळी पाऊस आला होता. धन मस्त चकाचक धुवून निघाली. आपल्या घरासमोर असं गिन्नी गावत आहे. मस्त वातावरण झालंय सकाळ सकाळी. आवरलंय आता दुकानावर जायचंय. किती मस्त वातावरण झालंय बघितलं. सकाळ सकाळीच पाऊस झालाय. कसं आहे मग वातावरण? मस्त ना. वायरी तुटल्या ते जोडायचं काम चालू आहे. लय नाद वातावरण झाला राव. 9 वाजत आले पण सूर्याचा तपास काय अजून नाही लागाना. ऊन तर काय पडा नाही या आभाळामुळं. सूर्य पण काही आहे ना. किती मस्त आहे ना. नमस्कार मित्रांनो, दत्ता भाऊच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं एकदम जंगी स्वागत. आशा करतो तुम्ही एकदम मोकार मजेत असता. आता आपला हा दुसरा ब्लॉग आहे. आता दुसऱ्या ब्लॉग मध्ये आता काय बोलावं काय मला काही समजाना. काय बोलत असते काय. आता जेवढं बोलता येतं तेवढं बोलतोय मी. कारण मला माहित नाही कसं कॅमेरा समोर किती कसं काय बोलायचं, काय दाखवायचं, काय बोलायचं काही माहित नाही मला जास्त. तरी आपण प्रयत्न करतोय आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. आणि बाकी काय आपलं दुकान वगैरे सगळं आवरून झालंय. म्हटलं चला आता आपल्या रोजच्या दिवसाला सुरुवात करू. पृथ्वी गोल आहे पण आपला विषय लय खोल आहे, असा काहीतरी डायलॉग आहे म्हणून आपण मारला. तर असू द्या, काय नाही. तर मग बाकी काय नाही. मग आता फक्त कस्टमरची वाट बघायची. आपलं रेग्युलर प्रमाणे सगळं आवरून वगैरे झालंय आणि पावसाचं वातावरण झालंय. वातावरण एकदम फ्रेश आहे नाही का. गावाकडचं कसं वातावरण आहे असंच गावाकडचं जबरदस्त वातावरण असतं. बाकी काय नाही. मग चला मग अधून मधून भेटत राहू आणि तुम्ही पण शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, पहिलं ग्राहक झालंय आपल्याला आणि बाकी काय नाही. मग आता राडा आहे थोडासा, राडा आवरायचा आपल्याला. दुसरं काय नाही. मग आपण काही निमतच बसलेलो होतो. एक गिऱ्हाईक आलं सकाळ सकाळ, तेवढं झालं. म्हटलं चला तुम्हाला सांगू, कारण तुम्ही माझी जवळची युट्यूब फॅमिली आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सगळं सांगणं माझं कर्तव्य नाही का. आणि बाकी काय नाही. मग भेटू मग थोड्या वेळाने. तर भावांनो, जेवण बिवण करून आलोय. म्हटलं तुम्हाला एक पॉईंट दाखवा. इथं आपल्या कॉलेजचा फेमस पॉईंट आहे, चॅकलिन पॉईंट म्हणून. हा हे सगळे नारळ वगैरे आहेत. हे बघा, इथं भरपूर रील स्टार येतात रील शूट करायला. मी पण येतो, पण मी रील स्टार नाही बरं का. मी कधी मध्ये येतो व्हिडिओ शूट करायला. हे कॉलेजच्या एरिया पाठीमागं सगळं. ही आपली इथं धन्नो लावलेली. मस्त फ्रेश वातावरण आहे. आज काय आभाळ वगैरे नाही, सकाळी होतं. हे इकडे थोडंफार भारी वाटतं, पण इथं शांत वातावरण आहे, सायलेंट मध्ये. तर कॅमेरा पुढं काय बोलावं मला माहित नाही. एवढं जेवढं बोलता येते तेवढं बोलतोय मी तुमच्या संग. काही गोष्टी शेअर करतोय. बाकी काही नाही. मग बाकी बस निवांत. आता जातो दुकानावर, कारण दुकानावर कोणीच नाही, एकटाच आहे. त्याच्यामुळे लवकर दुकानावर जावं लागेल. दुपारच्याला पण कस्टमर कधी कधी येतात. दुपारी कमी येतात पण संध्याकाळी जास्त. तरी पण आपलं जाऊन बसावं लागतं दुकानावर, तेवढेच कस्टमर होते नाही का. चला मग भेटू मग थोड्या वेळ डायरेक्ट दुकानात. तसं पाहायला गेलं तर आपण काही इथं रील्स शूट केलेल्या आहेत. इंस्टाग्रामच्या पेजवर आहेत आपले जुने रील्स आहेत, पण आपण इथं काही शूट केलेले आहेत. मस्त लोकेशन आहे, फ्रेश. आणि बाकी काय मग जसं असं वाटतं कोकणात आल्यासारखं नाही का. नारळ वगैरे भरपूर आहेत. हे दिसतेच तुम्हाला नाही का. बाकी काय नाही. मग हे पुढं मेन रोड आहे. आपण इकडे पाठीमागे गेलो होतो. हे सगळं कॉलेजचा एरिया आहे.
कॅम्पस आहे इकडे सगळं दिसतंय काळे तुम्हाला समोर गेली. आता रोड चांगला नाहीये, एक कॅनल आहे छोटा, याच्यापेक्षा मोठा कॅनल आहे. तुम्हाला कधीतरी पुढल्या किंवा दुसऱ्या ब्लॉक मध्ये दाखवून मोठा कॅनल. आपण ह्या रोडने इकडे आतमध्ये गेलतो, हे बघा कॅम्पस आहे. तर ह्या रोडने आपल्याला आपल्या दुकानावर जायचंय. नमस्कार भावांनो, काय बसून बसून कंटाळा आलता. आता देवपूजाची टायमिंग झालाय आपला. मस्त एसी लावलेला आहे, दिसतोय ना. पाऊस काय सकाळी चालता फक्त, त्याच्यानंतर काय दिवसभर पाऊस नाही आला. फक्त आभाळ केलेलं आहे, पण गरम पण होत होतं म्हणून एसी लावला आपण. बाकी काय नाही. मग तुम्हाला तर माहिती आता आपला सेकंड ब्लॉग आहे, त्याच्यामुळे आता कॅमेरा पुढे काय बोलावं काय तरी बोलतोय मी. कारण नाही ना, मी रील शूट करतो ना प्रत्येक वेळेस, तर कॅमेरा पुढे थोडीफार बोलायची सवय मला. पण रील्स मध्ये कसं माहितीये का, आपला डायलॉग पाठ असतो, तेच डायलॉग बोलायचा आपल्याला, नाही का. तसं कॅमेरा पुढे नाही ना, म्हणजे इथं ब्लॉग मध्ये नाही ना, प्रत्येक वेळेस वेगवेगळं काहीतरी बोलावं लागतं. मग बाकी काय नाही, आवरून वगैरे घेतलंय, म्हणजे संध्याकाळचं झाडून वगैरे मगाशीच घेतलंय. आणि आपल्याकडे मुलगा पण होता, पण सध्या तो मुलगा येत नाहीये, त्याच्यामुळे सगळं आपल्यालाच करावं लागतंय जवळपास बऱ्याच दिवसापासून. आता नवीन मुलगाच्या शोधात आहे मी. भेटला मग मुलगा भेटल्यावर मग काय, मग मी मोकळाच. मग थोडं बाहेर फिरायला वगैरे इकडं तिकडं. मग आपले ब्लॉग होतील गावातील, म्हणजे विलेज ब्लॉग नाही का आपण, तसे गावातील ब्लॉग वगैरे होतील. कसं आहे काय आहे गावाकडलं वातावरण कसं आहे, त्याच्यात आता पाऊस वगैरे तर वातावरण म्हणजे नाद वातावरण असेल. तसं पावसाचा टायमिंग अजून लॉंग आहे, म्हणजे जास्त वेळ आहे अजून, पण आधीच अवकाळा पाऊस चालू झालाय, त्याच्यामुळे तरी वातावरण थोडं फ्रेश झालंय. असं काही नाही, बाकी काही नाही. मग थोडा वेळ बसतो, मग आता आपल्याला देवपूजा करून घ्यावं लागेल नेहमीच्या प्रमाणे. बाकी काही नाही, मग भेटू मग थोड्याच वेळात. नमस्कार मित्रांनो, आशा करतो की हा ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही बघितला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार. तर आजचा दिवस पण पद्धतशीर गेलेला आहे आपला, कडेला गेलाय. आता घरी जायचंय, एक 15-20 मिनिटांनी दुकान वगैरे बंद करायचं आता. बाकी काय नाही. मग आजचा ब्लॉग काय, जे बोलायचंय कसं काय ते काही चुकलं असेल तर माफ करा मला, कारण सेकंड ब्लॉग होता आपला, त्याच्यामुळे मला काही जास्त काही बोलता नाही आलं. काय कसं कॅमेरा पुढे काही जास्त काही हे नाही करता आलं, बोलता नाही आलं. तर भेटू मग दुसऱ्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.